36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह कला संस्कार आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत पीएम श्री जिल्हा परिषद मराठी शाळा जामठी ही शाळा आज परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्थान ठरते. केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेअंतर्गत शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि कौशल्य विकासाचे उपक्रम सातत्याने राबवले जात आहे. अलीकडेच गिरी महाराज यांनी इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाचे प्रशिक्षण दिले. सारे गम पधनी सा तसेच विविध संगीत स्वर अलंकार विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत संगीताचा आनंद अनुभवला. यावेळी गिरी महाराज यांनी आपल्या मधुर वाणीतून विद्यार्थ्यांना संगीताचे महत्त्व पटवून देताना सांगितलंय की संगीतामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते, आत्मविश्वास बळकट होतो आणि सुप्त कलागुणांना योग्य दिशा मिळते. शाळेमध्ये सध्या इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून इयत्ता 5वीचा वर्ग सुरू करण्यात आला. 5वीच्या वर्गास अधिकृत मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून शिकविण्यावर शाळेचा भर आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांना अमर डेअरी येथे शैक्षणिक भेट देऊन दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली होती. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलं जात आहे. योग शिक्षण, क्रीडा शिक्षण, संगीत शिक्षण, नृत्य शिक्षण यांसह अनेक उपक्रम शाळेमध्ये नियमितपणे राबवले जात आहेत. तसेच बालवाटिका संलग्न असल्यानं लहान मुलांच्या प्रारंभिक शिक्षणासाठीही सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे जामठी येथील श्री शाळा हिरव्यागार, स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेली आहे. शाळेच्या परिसरामध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. सुंदर आणि प्रसन्न वातावरण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रेरणा देते. प्रशस्त आणि आकर्षक मैदानामुळे विद्यार्थ्यांना खेळ, व्यायाम आणि क्रीडा कौशल्य विकसित करण्याची संधी मिळते. यावेळी मुख्याध्यापक विनोद पाटील गुरुजी यांनी पालकांना आवाहन करताना सांगितलंय की आपल्या गावातील बालवाटिका, अंगणवाडी आणि पीएम श्री शाळांमध्येही उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देऊन पीएम श्री जिल्हा परिषद मराठी शाळा जामठी येथे प्रवेश द्यावा. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, संस्कारक्षम वातावरण, संगीत, क्रीडा, योग यांसारखे उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे पीएम श्री जिल्हा परिषद मराठी शाळा जामठी ही ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श आणि प्रेरणादायी शाळा म्हणून उदयास येते. महाराज जी, आपण स्वर अलंकार मुलांना शिकवत आहेत, त्याबद्दल मुलांची इच्छा एकदम उत्सुकता वाटली मुलांची, त्याबद्दल आपण काय बोलणार? संगीतशास्त्र हे असं आहे की संगीतामध्ये आत्मिक समाधान आहे आणि संगीतामध्ये या स्वरांमध्ये अशी जादू आहे की माणूस स्वतःही हॅपी राहू शकतो आणि दुसऱ्याचा हॅपी होऊ शकतो. आणि संगीत आहे हा विषय असा आहे की त्याच्यातून माणूस स्वतःही आनंदित असतो आणि दुसराही आनंद प्रदान करतो. म्हणून मुलांना शिकवताना मला खूप आवड निर्माण होते, कारण हे जे मुलं हे निष्पाप आहे आणि यांच्याकडे संगीताचे आपण जर संगीताचे संस्कार जर आपण यांच्यात निर्माण केले तर हे मुलांना बाकीच्या अवांतर मुलांचे संगीत काही बरोबर त्यांचं पूर्ण लक्ष संगीताकडे आणि स्वतःला पूर्ण समर्थ असू शकतात. म्हणून मुलांना संगीतामध्ये मला ह्या क्षेत्रामध्ये त्यांना आणायचं आहे, कारण संगीतातला हा आत्मिक समाधानाकडे ओळख असतो. आणि सारे गम पधनी सा हे एकदम बेस्ट स्वर अलंकार हे केलं होतं. त्यांचे आरोह म्हणजे काय, अवरोह म्हणजे काय? आरोह म्हणजे चढताक्रम आहे, अवरोह म्हणजे उतरताक्रम आहे. आणि शास्त्र म्हणजे जसं प्रत्येक माणसामध्ये ज्या प्रत्येक उत्तर आणि चढा असतो त्या पद्धतीने संगीत पण तेच आहे. संगीताचे आकार या आत्मिक आपल्या कोणाला शुद्ध करायला असतात. त्याच्यातून मुलांना एक मुलांची जी एनर्जी आहे, त्यांचा खरा आवाजाची जे आहे ते आवाज तर बोलण्यापेक्षा त्यांचा पूर्ण आवाज पूर्ण ते त्याच्यात एकरूप होऊन जातात आणि एका परिपूर्ण आहे. धन्यवाद महाराज, आपण मुलांना संगीताच्या बारेमध्ये ज्ञान देत आहेत त्याबद्दल खूप खूप आभार.
ही शाळा जी जिल्हा परिषद मराठी शाळा जामठी ही केंद्र शासनाच्या PMC योजनेमध्ये येते आणि केंद्र सरकारच्या PMC योजनेअंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यासाठी अर्थसहाय्य आपल्या शाळेला दिलं जात आहे. आणि आपली शाळा इयत्ता 1ली ते 4थी आहे. ह्या वर्षी 5वीचा वर्ग आम्ही उघडलेला आहे आणि त्यासाठी मंजुरीचे प्रयत्न आमचे सुरू आहेत. तर PMC योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन देण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक केली जाते. त्यामध्ये योगा शिक्षक आहे, क्रीडा शिक्षक आहे, संगीत शिक्षक आहे, नृत्य शिक्षक आहे आणि तसंच बालवाटिका वर्गसुद्धा आपल्या या PMC शाळेशी संलग्न आहे. जेणेकरून जे आपण आता गावातील लोक विद्यार्थ्यांना KG1 KG2मध्ये बाहेर गावाला पाठवतात, तर त्यांनी तिकडे न पाठवता त्या मुलांचं आपल्या गावामध्येच आणि आपल्या स्वतःच्या शाळेमध्ये शिक्षण व्हावं यासाठी बालवाटिकेच्या 3 ते 6 वर्गासाठी बालवाटिकेचा वर्ग आपल्या शाळेमध्ये सुरू आहे. आणि त्यासाठी अंगणवाडी ताईसोबत आमंत्रित अंगणवाडी सेविका आणि शिक्षिका या त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. तसंच विद्यार्थ्यांना बाहेरचंही माहिती, शाळेच्या भिंतीबाहेरसुद्धा काहीतरी जग आहे, त्या जगाची कल्पना व्हावी यासाठी त्यांचं निसर्ग वेढीसाठी म्हणून फील्ड व्हिजिट या वर्षभरातून एकदा आम्ही त्यांची घेत असतो. तसंच विद्यार्थ्यांना इतर सामाजिक जाणीव व्हावी यासाठी बोंबारी, त्याच्यानंतर सांकेतिक भाषाचा वापर करणारे जे लोक असतात, मदारी जे असतात, अशा त्यांच्या परीने थोडंसं कष्ट घेतात आणि रोपांची मिरची, वांगी, भेंडी, टोमॅटो यांची आम्ही या ठिकाणी लागवड करतो आणि खूप भाजीपाला आहे, तो भाजीपाला आम्ही शालेय पोषणामध्ये वापरत असतो. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोधवड.